शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण उपदेश लक्षण आणि बहुधा ज्ञान असे दोन्ही समास एकत्र घेणार आहोत. शक्यतो ते होतील अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत समर्थांनी आपल्याला पहिल्या 4 दशकांमध्ये साधन चतुष्टय आपल्याला सांगितले आणि 5वा 6वा 7वा हे देव शोधन ते देव दर्शन अशा पद्धतीने मांडणी ह्या दशकांची केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला आपल्याला साधन चतुष्टयाची बैठक आपली पक्की झालीये. आता ह्यांना सद्गुरू म्हणजे काय ते सांगावं, सत्शिष्य कसं व्हायचं ते सांगावं, म्हणजे आता ह्यांच्या साधनेला सुरुवात होईल असा गृहीत धरून कदाचित समर्थांनी पहिल्यांदा साधन चतुष्टय तयार करून घेतलं आपल्याकडनं. त्यांना असं वाटतंय की आपण दासबोध वाचला की त्याप्रमाणे लगेच आचरण सुरू केलं, त्यामुळे आपलं साधन चतुष्टय झालेलं आहे. आणि आता आपल्याला सद्गुरू कसे करायचे, ते कसे निवडायचे, त्यांच्या बाबतीत त्यांची लक्षणं कोणती आहेत, कारण त्यांना डिग्री वगैरे काही नाही आहे ना, तर त्यामुळे ते कसे शोधायचे हे गुरु शोधनाचं काम सुद्धा इथे झालंय. देव शोधन, देव आणि सद्गुरू एकच आहे. ते देव शोधन करायला सुरुवात केल्यानंतर आपलीही काही कर्तव्य असतात ना. सद्गुरू मिळाले पण आपणही सत्शिष्य व्हावं लागतं, नाही तर आपण आपलं त्यांनी त्यांच्यावर सगळं सोपवायचं आणि आपण गप्प बसायचं. हे सुरुवातीला चालत नाही, ही शेवटची स्टेज आहे. सद्गुरूच्या बाबतीत राम हमारा जप करे हम बैठे आराम हे म्हणण्याची पात्रता निर्माण व्हावी लागते. त्यामुळे सद्गुरूंच्या सारखं आपल्याला सत्शिष्य होता येतंय की नाही हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून सत्शिष्य कसा असावा याच्याबद्दल आपल्याला सांगितलं. आणि आता जो सद्गुरू आपल्यावरती आपल्याला उपदेश करणार आहेत त्याची लक्षणं काय असतात ही सगळी माहिती आपल्याला करून दिलेली. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला जो अनुभव आहे तोच दुसऱ्याला, तोच तिसऱ्याला असं होत नाही. अनुभव म्हणजे या मार्गक्रमणेचा. प्रत्येकाला आपल्या प्रकृतीप्रमाणे सद्गुरू मंत्र देतात, जप देतात, प्रकृतीप्रमाणे त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे अनेक गोष्टी करायला सांगतात. त्यामुळे माझी ही असेल, दुसऱ्याची आणखीन काही कृती असेल, तिसऱ्याची आणखीन काही कृती असू शकते, मंत्रही असू शकतो, सगळं त्याच्यात विविधता आहे. पण जो अंतिम गंतव्य स्थान आहे, लास्ट डेस्टिनेशन ज्याला आपण म्हणतो, ते सर्वांचं एक आहे आणि त्याचा येणारा अनुभव एक आहे, अनुभूती एक आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे आत्मसाक्षात्कार होऊन ज्याला आत्मज्ञान होतं त्याला सद्गुरू असं म्हणतात. एक थोडक्यातली व्याख्या आत्मसाक्षात्कार, कारण अनुभूती त्यांना आलेली असते. आणि सत्शिष्याची तळमळ बघून, सत्शिष्याची तळमळ म्हणते, ती तळमळ लागावी लागते, उत्सुकता लागावी लागते. अगदी मला आता ती मंत्र घ्यायचाच आहे असं कुठेतरी एक आतून उर्मी निर्माण व्हावी लागते. आणि सत्शिष्याची ती तळमळ बघून त्याला जे ज्ञान देण्यासाठी त्याच्याशी सद्गुरू जो संवाद करतो त्याला उपदेश असं म्हणतात. ही साधी सोपी सुटसुटीत व्याख्या आहे. म्हणजे मग त्याच्यात आणखीन बारकावे आहेत ते वेगळे. पण उपदेश म्हणजे काय, तर उपदेश म्हणजे बोध करणं, शिकवणं, सांगणं. आता इथे पुष्कळ गुरु आणि गुरुमंत्र इथे समर्थांनी सांगितलेले आहेत उपदेश लक्षणामध्ये सुद्धा. आता याची यादी तयार केली तरी बघता येईल आपल्याला. 1 ते 10 ओव्यांमध्ये समर्थांनी ती यादीच दिलेली आहे. कोणते गुरुमंत्र, कोणते उपदेश, कोणतं ज्ञान गुरुनी शिष्याला द्यायचंय, शिकवायचंय, सांगायचंय, उपदेश करायचंय. त्यातले नाममंत्र काही आहेत, जपमंत्र काही आहेत, कानमंत्र ज्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीचे वेगवेगळे मंत्र आहेत.
आणि हे मंत्र सांगताना त्याची नावांची यादीच समर्थांनी दिलेली आहे. कारण अनेक प्रकारचे मंत्र आहेत. ओंकाराचा मंत्र आहे, शिवमंत्र आहे, विष्णू मंत्र आहे, भवानी मंत्र आहे, भैरव मंत्र आहे, हनुमंत मंत्र आहे. अशी अख्खीच्या अख्खी लिस्टच त्यांनी दिलेली आहे. इथे म्हणताना ते असं म्हणतात, ऐका उपदेशाची लक्षणे बहुविधे कोण कोणे, त्या सांगता ते असाधारणे, परी काही एक सांगो श्रीराम. त्यातले थोडेसेच आपल्याला सांगितलेले, कारण जेवढी हा देवता तेवढे मंत्र, अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळे वेगवेगळे मंत्र असल्यामुळे तेवढे सगळे घेणे शक्य नाही, पण थोडेसे उदाहरणं दाखल दिलेले आहेत. पण हे सांगताना ते म्हणतात मननात त्रायते इति मंत्रा, असं आपण म्हणतो. म्हणजे ज्या शब्दामध्ये सातत्याने मनन करून, सातत्याने त्याचा जप करून, सातत्याने ते अंगीकारून, अगदी मुरवून त्याचं जेव्हा मनन केलं जातं, तेव्हा त्याच्यामध्ये, त्या शब्दामध्ये सामर्थ्य येतं. मंत्र म्हणजे तरी काय, खरं म्हणजे शब्द आहे. पण त्या शब्दात मननात रायते इति मंत्र, हा सगळे शब्द मंत्र नसतात. ते सातत्याने त्याचं मनन चिंतन केल्यानंतर त्याच्यात जे सामर्थ्य प्राप्त होतं, त्याला मंत्र असं म्हटलं जातं. आता मंत्रामध्ये सामर्थ्य निर्माण होणं सातत्याने त्याचं मनन केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर, त्याच्या खोलात शिरल्यानंतर, अंतःकरण ओतल्यानंतर हे होऊ शकतं. पण काही मंत्र असे पण आहेत, अघोर मंत्र, बेताळ मंत्र, बटुक मंत्र, खेचर मंत्र, अशा पद्धतीने त्यांनी त्या ओव्या दिलेल्या आहेत. याचंही वर्णन त्यांनी केलेलं आहे. मंत्र वाईट नसतो, मंत्राची शक्ती वाईट नसते, पण मंत्र आपण कुठे आणि कसा वापरतो याच्यावरती तो चांगला का वाईट ठरतो. म्हणजे या मंत्रांच्या बाबतीत सांगितलेलं आहे. त्याच्या मागे ही तपश्चर्या आहे. अघोर मंत्रांबद्दल, वेताळ मंत्र, बटुक मंत्र, हे जे काही काळी विद्या म्हणा, जारण मारण विद्या म्हणा, अशांचे जे मंत्र आहेत, तेही तो मंत्रच म्हणतो. त्याच्या मागेही साधना आहे, उपासना आहे, शक्ती आहे, सगळं आहे. पण ते मंत्र आम्ही कुठे आणि कसे वापरतो याच्यावर अवलंबून आहे. ते मंत्र चांगल्यासाठी वापरत असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण काही जण ते दुसऱ्याचं वाईट करण्याकरता वापरले जातात. वाईट एखाद्या गोष्टीचं, एखाद्या व्यक्तीचं व्हावं म्हणून जेव्हा वापरले जातात, त्यावेळेला मात्र ते अघोर मंत्र असतात. तसं शक्यतो करू नये. मंत्राचा चांगल्यासाठी उपयोग करावा. त्याचं कारण आता बघा, आपल्याला अनेक मंत्राचे, त्याचं सुद्धा एक शास्त्र आहे ना. तर त्यामुळे कित्येक मंत्रांनी भूत जातात. असं पूर्वीच्या काळी भूत खेत, भूत पछाडले वगैरे, अशा म्हणजे माहिती नाही, अशा गोष्टी आहेत. सगळ्याच गोष्टींवर आपले विश्वास असतात असं नाही, पण त्या ह्या काळाच्या अनुषंगाने त्यांनी हे ग्रंथ लिहिलेले असल्यामुळे काहींचं भूत काढण्याकरता मंत्र वापरला जातो. चांगला मंत्र आहे, पण तो अध्यात्म ज्ञान देणारा मंत्र नव्हे, पण त्या व्यक्तीचं भलं करणारा मंत्र आहे. किंवा काही व्यवहारामधल्या काही गोष्टी हरवतात, तेव्हा त्या सापडवण्याकरता सुद्धा मंत्र वापरले जातात. आहेत असे मंत्र, म्हणजे आपल्या पुरातन ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग व्यावहारिक दृष्टिकोनातनं ती वस्तू सापडणं अगदी आवश्यक आहे, अशा वेळी योग्यच आहे. म्हणजे त्याही मंत्राचं सामर्थ्य आपल्याला धरायलाच हवं, ती वस्तू सापडण्यासाठी, साप विंचू उतरण्यासाठी. पूर्वीच्या काळी, आता आपण पटकन इंजेक्शन देतो, औषधं देतो, हा भाग वेगळा. पण पूर्वीच्या काळी मंत्र वापरले जायचे, सापाचं विष, विंचूचं विष उतरवण्यासाठी. इतकंच कशाला, समर्थांच्या मारुती स्तोत्र जे आहेत, 11 मारुती स्तोत्र त्यांनी लिहिलेली आहेत. त्यातल्या एका कुठल्या तरी स्तोत्रामध्ये कफाची व्याधी दूर व्हावी म्हणूनचा मंत्र आहे. शोधावा लागेल, पण तरी तो आहे असं म्हटलं जातं. आणि समर्थ तो म्हणत असत, त्यांना कफाची व्याधी होती. म्हणजे कुठेतरी त्या मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. त्या म्हणजे ते चांगल्या व्यावहारिक दृष्टिकोनातनं हे मंत्र आहे. व्यावहारिक दृष्टिकोनात ते अध्यात्म विद्येचे मंत्र नव्हेत, हे निश्चित आहे. म्हणून ते म्हणतात, पाहो जाता पृथ्वीवरी, पाहो जाता पृथ्वीवरी, देवांची गणना कोण करी, तुके मंत्र वैखरी, किती म्हणो निबदवावी श्रीराम.
अशी जर लिस्ट करत बसलं तर ती खूप वाढेल. त्यामुळे सर्वसाधारणपणे व्यावहारिक ज्ञान घेणारे काही मंत्र आहेत, हेही असंख्यात मंत्र आहेत, ते सविस्तर सांगणं अवघड आहे. म्हणून उदाहरणादाखल काही तुम्हाला सांगितलेत असं त्यांनी इथे म्हटलं. देवांची जेवढी रूप तेवढे मंत्र, 33 कोटी देव आपण म्हणतो ना, आणि सध्या खरंच झाले 33 कोटी देव. फार म्हणजे वैदिक काळामध्ये जर आपण बघितलं तर ही संकल्पना वेगळी होती. 33 कोटी देव म्हणजे 33 देव. 33 म्हणजे 12 आदित्य, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार आणि 8 वसु मिळून 33. असे हे 33 उच्च कोटीचे देव म्हटले जायचे. म्हणून 33 कोटीचे देव म्हणजे उच्च कोटीचे. हळूहळू ते 33 कोटी वाढत 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 33च्या पुढेही कदाचित संख्या गेली असावी, आता माहिती नाही. एवढे देव झाले, जेवढ्या व्यक्ती तेवढे देव असं झालं. तेवढे त्यांचे सद्गुरू, तेही देवाचा मान, त्यांचेही मंत्र, देवांचे मंत्र, देवीचा मंत्र, अनेक प्रकारचे मंत्र असो. तर असे असंख्यात मंत्र आहेत असं त्यांनी सांगितलं की त्याचा उच्चार करणं सुद्धा अवघड. उच्चार करणं अवघड आहे म्हणजे लिस्ट करणं अवघड आहे. आता इथे गुरु जे शिष्याच्या कानामध्ये सांगतो त्या बाबतीतलं जप, ध्यान, पूजा, किती वेळ करायचा, कधी करायचा, कसा करायचा, ह्याला गुरुमंत्र असं म्हटलं जातं. पण सगळेच मंत्र आध्यात्मिक ग्रंथासाठी किंवा आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठीचे असतातच असं नाही. एवढा उलगडा त्यांनी पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला करून दाखवलेला आहे. मग तसं करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, ऐसे नाना परीचे मंत्र. 12व्या ओळीत ते म्हणतात, ऐसे नाना परींचे मंत्र उपदेशती कर्णपात्री. ऐसे नाना परींचे मंत्री उपदेशती कर्णपात्री. जप ध्यान पूजा यंत्री विधान युक्त सांगती श्रीराम. असे मंत्र जेव्हा गुरु शिष्याला सांगतो त्यावेळेला ते केव्हा करायचे, चांगले करायचे का, म्हणजे सकाळी सकाळी उठल्या उठल्या करायचा जप, का रात्री करायचा, का अपरात्री करायचा, कारण हे व्यावहारिक बाबतीत आपण बोलतोय. त्यामुळे असे त्याची वेळ वेगवेगळी ठरलेली आहे. प्रयत्नातून ही साधना प्राप्त होते, त्याचेही वेगवेगळे अनुभव असतात, सिद्धी वेगवेगळ्या त्यामुळे प्राप्त होतात काही मंत्रामुळे. हे सगळं जो गुरु असतो, ज्याने हे अध्यात्म म्हणण्यापेक्षा या मंत्राचं ज्ञान मिळवलेलं असतो, तो शिष्याला देतो. सेमच सगळ्या गोष्टी आहेत इथे, पण हे व्यावहारिक मंत्र आहेत, हे अघोर मंत्र आहेत. मग काही वेळेला मला त्यातली एवढी माहिती नाही, पण तरी सुद्धा मृत्युंजयचा जप असं म्हटलं जातं. मृत्युंजय जप हा 12 ते 3, पहाटे 3 म्हणजे 12 ते 3 या वेळेत केला जातो असं म्हटलं जातं. नक्की माहिती नाही, पण त्याच्या मागे कदाचित एखाद्याला कुठेतरी मरण त्याचं जवळ आलेलं आहे, त्याचा जीव वाचवण्याची त्याच्यामध्ये ताकद असू शकते. जो मंत्र करतो तो त्याच्यात तेवढी शक्ती असावी लागते, त्याचंही तेवढं बळ असावं लागतं, तर होऊ शकतं असं म्हणतात. किंवा जो मनुष्य प्राणी किंवा जीवप्राणी आता मरणोन्मुख पडलेला आहे, त्याला कुठल्याही यातना न होता त्याचा मृत्यू व्यवस्थित व्हावा या भावनेतून सुद्धा केलं जातं. जे अघोर मंत्र आहेत त्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ते रात्री अपरात्री काहीतरी केले जातात. नंतर पण ब्रह्मविद्येचे मंत्र जे आहेत ते मात्र ब्रह्मविद्या, आत्मविद्या याचे जे मंत्र आहेत ते ब्राह्ममुहूर्तावर केले जातात. म्हणजे पहाटे 3 ते 5 हा अंदाजे ब्राह्ममुहूर्त धरला जातो. अशा वेळेला त्या ब्राह्ममुहूर्त आणि हे अशा ह्याच्यावर एक सहज गंमत म्हणून आठवण झाली. असं म्हटलं जातं, एका पुस्तकात वाचलं होतं की आपण आंघोळ करतो, स्नान करतो असं आपण म्हणतो ना, पण त्याच्यात सुद्धा छोट्या छोट्या छटा आहेत बरं का. कसं आहे, पहाटे 3 ते 5 या वेळेमध्ये ब्राह्ममुहूर्तावरती जे स्नान केलं जातं, जी आंघोळ केली जाते त्याला स्नान असं म्हटलं जातं. ब्राह्ममुहूर्तावर केलं जातं त्याला आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याच ह्याला स्नान असं म्हटलं जातं. जे 5 ते 7 या दरम्यान म्हणजे सूर्योदयापूर्वी केलं जातं त्याला अंघोळ असं म्हटलं जातं. आणि 7च्या नंतर जे केलं जातं त्याला अंग धुणे असं म्हटलं जातं. कपडे धुणे, अंग धुणे या कॅटेगरीमध्ये ते म्हटलं जातं.
अर्थात आता त्याचा फारसा हे राहिला नाही, कारण त्यावेळेला लोक 3 वाजतापासून उठत असत ब्राह्ममुहूर्तावर, म्हणून या सगळ्या गोष्टी होत्या. एक गमतीचा भाग म्हणून सांगितलं. असो, तर ह्या स्वानुभवाच्या आधारे ह्या सगळ्या गोष्टी, तेही मंत्र हेही मंत्र झालेले असतात. पण तरी सुद्धा वाईट विद्या, वाईट मंत्र, अतिरेकी असे त्याची काही साधना वगैरे या प्रकारे केली जाते. म्हणून त्याच्यासाठी जरी मार्गदर्शन करणारे गुरु असले तरी सुद्धा इथे आपल्याला जो विचार करायचा आहे तो व्यावहारिक दृष्टिकोनातून पुत्रकामेष्टी यज्ञ सुद्धा तसा आहे, जे व्यावहारिक म्हणजे काहीतरी कामना पूर्ण करणारा. त्यामुळे तसेही काही मंत्र आहेत, यज्ञ आहेत, या गोष्टी आहेत. पण मंत्राचा उपयोग करून बारीक सारीक व्यावहारिक गोष्टी साध्य करता येतात. त्यामुळे काही वेळेला त्या मंत्रातून शुभ अशुभ वासना तृप्त करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. म्हणून त्याचा विचार इथे आपल्याला करायचा नाहीये. फक्त तिथे त्यांना गुरु म्हटलेलं आहे, सद्गुरु म्हटलेलं नाही, हेही आपल्याला लक्षात घ्यायचंय. पण सद्गुरु जो असतो तो अध्यात्म विद्येचा, आत्मविद्येचा, ब्रह्मविद्येचा उपयोग करत असतो. म्हणजे इथे शुभ अशुभ दोन्ही मंत्र आहेत. कारण इथे जर आपण बघितलं तर मंत्रशास्त्र ते एक शास्त्रच आहे बरं का. तर मंत्रशास्त्राला आत्मज्ञानाची जर पार्श्वभूमी नसेल, आधीचे जे मंत्र सांगितले त्याच्यावरनं मी सांगते, मंत्रज्ञानाला जर आत्मज्ञानाची पार्श्वभूमी नसेल तर हे सगळे मंत्र शुभ अशुभ वासना तृप्तीसाठी केले जातात. पण सद्गुरु जो मंत्र देतो तो मंत्र स्वहितासाठी असतो. ते आत्मज्ञानाचा विषय आहे, आत्मज्ञानाचं लक्षण आहे आणि आत्मज्ञानाचा उपदेश आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सद्गुरूकडे जाताना सद्गुरूंकडनं आत्मज्ञानाचा मंत्र घेणं हे जास्त श्रेष्ठ आहे. अंतर्बाह्य सूची त्याने निर्माण होते, मन प्रसन्न होतं आणि त्या सद्गुरूंकडे जाताना तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया या पद्धतीने तिथे जायचंय, श्रद्धा भक्ती वगैरे घेऊन. कारण असं आहे की आत्मस्वरूपाचं ज्ञान हा खरा उपदेशाचा प्राण आहे. आपण ते बघणार आहोत. आत्मस्वरूपाचं ज्ञान हा उपदेशाचा प्राण आहे. जसं आपण म्हणतो अनासक्ती हा वैराग्याचा प्राण आहे, तळमळ हा भक्तीचा प्राण आहे. आणि म्हणून आपण असं म्हटलं होतं की आत्मज्ञान व्हावं ही सत्शिष्याला तळमळ असावी लागते. मुमुक्षुत्व तीव्र झाल्याशिवाय मंत्र मिळत नाही, सद्गुरु उपदेश मिळत नाही किंवा आत्मज्ञानाचा उपदेश मिळत नाही. म्हणून इथे जाताना आपण पूर्णपणे याच्यावर विश्वास ठेवून, सद्गुरूंवर श्रद्धा विश्वास भक्ती ठेवून त्यांच्याकडे उपदेश घ्यायला जायचं असतं. आता हे उपदेश घ्यायला ज्या वेळेला मी म्हटलं तद्विधी प्रणिपातेने, हे सगळं ठीक आहे. पण तरी सुद्धा ज्या वेळेला आपण सद्गुरूंकडे उपदेश घ्यायला जातो त्यावेळेला त्यांना पंचविशी अर्पण करायची असते. लक्षात ठेवायला, आपल्याला गद्धे पंचविशी माहितीये, पण गद्धे पंचविशीचा इथे काही संबंध नाही. पण लक्षात ठेवायला सोपं म्हणून पंचविशी व्हायची असते आणि ती समर्पण करून उपदेश घ्यायला जायचं असतं. आपला हा पंचभौतिक देह हा त्यांना अर्पण करायची, त्यांची सेवा करण्यासाठी. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय जी आपला अहंकार वाढवतात ती सुद्धा त्यांना अर्पण करायची. पंचप्राण जे आपलं रक्षण करतात ते सुद्धा त्यांना अर्पण करायचे. मन बुद्धी चित्त अहंकार या 4 गोष्टी, अशा ह्या 24 गोष्टी झाल्या. आणि पूर्व असं म्हटलेलं आहे. पूर्व म्हणजे आधीचे जे आमच्यावरती सगळे संस्कार झालेले आहेत ते संस्कार स्वच्छ करून पुसून ते समर्पण करून टाकायचे. त्यांना अर्पण केले की आपल्यात ते राहत नाहीत. आधीचे संस्कार जे अनेक वर्ष आपण जपून ठेवलेले आहेत, अनेक जन्म जपून ठेवलेले आहेत, ते सगळे त्यांना अर्पण करायचे. म्हणजे थोडक्यात कोरी पाटी घेऊन त्यांच्याकडे जायचे. पूर्वीच्या काळी उपनिषदांमध्ये असा उल्लेख आढळतो की ज्या वेळेला मंत्र घ्यायला सद्गुरूंकडे जायचं असतं त्यावेळेला ते लोक लाकडाची मोळी, म्हणजे पूर्ण वाळलेल्या लाकडाची मोळी घेऊन जात असत. हे नुसतं दर्शनात्मक आहे, म्हणजे पूर्णपणे मी काही माझ्या जवळ ठेवलेलं नाही, सगळं तुम्हाला समर्पण केलंय, आता तुम्ही मला मंत्र द्या, हे त्यातनं सूचित केलं जाईल.
लाकडाची मोळी घेऊन जायची म्हणजे नंतर ती सद्गुरूंच्या इथे होम हवन याला उपयोगी पडायची, हा भाग व्यावहारिक झाला. पण तरी सुद्धा ती किती दिवस पुरणार? पण मी सुद्धा पूर्णपणे कोरडा होऊन तुमच्याकडे आलेलो आहे, हे त्यातनं सूचित करायचं असतं. त्यामुळे असे सद्गुरू जे उपदेश करतात त्याच्यात सुद्धा काही वेळेला दोन प्रकारही आपल्याला आढळतात. पण याच्यामध्ये हे जे मंत्र म्हटलं जातं, इथे सद्गुरू जो उपदेश करतात तो आत्मज्ञानाचा उपदेश करतात. प्रकृती, पुरुष व शिव, शक्ती वगैरे यांची अनेक नावं आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण नाम असं म्हणतो, त्या नामाचा अनुभव आपल्याला येतो. आणि तो नाम मंत्र म्हणजे शिव शिव, हरी हरी, रामकृष्ण, असे अनेक, त्याच्यामध्ये अनेक त्या ओव्या मी वाचत नाही, कारण असे मंत्र त्यांनी दिलेले आहेत इथे. आणि तेही मंत्र त्यांनी घेतलेले आहेत. एक सांगती राम राम, एक सांगती ओम ओम, एक सांगती मेघश्याम, बहुता नामी, असं त्यांनी स्मरावा, असे हे नाम सांगितलेले आहेत. ते नाममंत्र पण आपल्याला दिले जातात. सद्गुरू आपल्याला असे नाममंत्र देतात. म्हणजे अशा जर नाममंत्राचा उल्लेख करायचा झाला तर आपल्याला अनेक प्रकारचे नाममंत्र आपल्याला माहिती आहे. श्रीराम जय राम जय जय राम हाच आपण मंत्र आहे, तोही मंत्र सद्गुरू आपल्याला देतात. हा आपल्याला ज्या वेळेला देतात त्याचा मंत्राचा अर्थही आपल्याला ते सांगतात. आणि श्रीराम जय राम जय जय राम असं ज्या वेळेला मंत्र सांगितला जातो, एक दोन मंत्र आपण बघू, सगळे मंत्र बघणं शक्य नाही, पण त्याच्या मागे गर्भितार्थ असतो. त्याचाही उपदेश सद्गुरू आपल्याला करतात. श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना अत्यंत हळू आवाजामध्ये शांतपणे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला श्रीराम हा जो पहिला आहे शब्द, तो हाका मारतो आपण त्या आपल्या देवतेला, की तू ये आता इथे, मी तुझं नामस्मरण करतोय. हा श्रीरामचा अर्थ आहे. संबोधन ज्याला म्हटलं जातं, हाक मारणे, ते श्रीराम. मग जयराम म्हणून आपण त्याला वंदन करतो आणि जय जय राम करून त्याचा उद्घोष करतो, असा त्याचा मागचा अर्थ आहे. आणि हा अर्थ म्हणजे तू ये आधी, मग मी आपण त्याला हाक मारून त्याला वंदन करतो आणि त्याचा उद्घोष करतो. या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या करत असताना आपण तो जो मंत्र डोळे मिटून शांतपणे समोर श्रीरामाची मूर्ती उभी करून जर म्हटला, तर श्रीराम जय राम याच्यामध्ये एक क्षण पापणी लवेल न लवेल एवढीच एक गॅप असते, बघा, असते की नाही, किंचित. म्हणजे मी खूपच स्लो म्हटलं की ते कळण्याकरता, पण म्हणून मध्ये जी गॅप आहे ना, ते परब्रह्माची जागा आहे. कारण त्या ठिकाणी आपण पूर्णपणे निर्विचार असतो. आपण इतर वेळेला मंत्र जेव्हा भरभर म्हणत असतो, डोळ्यासमोर मूर्ती नसते, काही नसतं, त्यावेळेला आपल्या मनात असंख्य विचार येत असतात आणि जात असतात. सद्गुरू सांगतात येऊ दे, काही हरकत नाही, हळूहळू कमी होतील, त्याच्याकडे दुर्लक्ष कर. पण तरी सुद्धा आणखीन एक होत की ही जी मधली गॅप आहे, तिथे आपण निर्विचार होतो एक क्षण मात्र, पापणी लवेल न लवेल एवढं. ही जेव्हा गॅप हळूहळू वाढत जाते आणि आपण निर्विचार होत जातो, तस तसं आपण परब्रह्माच्या जवळ जातो. अशा पद्धतीने या मंत्राचं आहे. आणि म्हणून समर्थ 21व्या ओळीमध्ये म्हणतात, हे किती म्हणून सांगावे शिवशक्तीची अनेक नावे, इच्छे सारखी स्वभावे उपदेशती श्रीराम. सद्गुरूंना माहिती असतं की याची आवड काय आहे, याची निवड काय आहे, याला कशाची म्हणजे जास्त कोणती देवता आवडते, त्याप्रमाणे ते त्याला आपल्याला मंत्र देतात. कोणी शिव शिव म्हणतात, कोणी हे, असं सगळं सांगितलेलं आहे. आता हे मंत्र म्हटल्यामुळे सुद्धा काही वेळेला आजूबाजूचं वातावरण अतिशय पवित्र होऊन जातं, कारण तिथे ती स्पंदनं निर्माण होतात. गायत्री मंत्रामध्ये तर आणखीन खूपच स्पंदन आहेत, असाही निष्कर्ष काही शास्त्रज्ञांनी काढलेला आपल्याला माहिती आहे. तसंच गणी गण गणात बोते हा एक उपदेश मंत्र आहे. किंवा श्रीराम जय राम जय जय रामचं सुद्धा श्रीधर स्वामींच्या पुस्तकामध्ये खूप छान लिहिलेलं आहे. तेही गणी गण गणात बोते, म्हणजे गणी म्हणजे कोण, गण म्हणजे काय, गणी म्हणजे ती महाशक्ती, गण म्हणजे परब्रह्म. हा स्त्रीवाचक पुरुषवाचक असा शब्द आहे.
आणि गणात म्हणजे आपल्या आत जे अंतरात्मा आहे तो. असे 3 शब्दाचे अर्थ आहेत, फार विश्लेषण करत नाही. पण ह्या असं आहे की आपल्या आत जो आहे तो, आपल्या आत जो आहे त्या व्यक्ताकडनं अव्यक्ताकडे जाण्याचा हा प्रवास, म्हणजे जो गण आतमध्ये आहे त्याच्या सहाय्याने त्या गणीपर्यंत जायचंय, मूळ मायेपर्यंत जायचंय, आणि त्याच्या पुढे गण म्हणजे त्या परब्रह्माशी एकरूप व्हायचंय. गणी गण गणात बहुतेक, किंवा काही ठिकाणी गण गणी गणात बहुतेक, म्हणजे त्याच्यात जरा थोडे फरक आहेत. गिण गिण गिणात बहुतेक असंही ते बोलता बोलता आलेले अपभ्रंशपणा असू शकतात. अशा तऱ्हेने ते मंत्र आहेत. त्यामुळे इथे श्रीराम जय राम जय जय रामचं श्रीधर स्वामींनी जे सांगितलंय तो अष्टाक्षरी मंत्र, जो मुळामध्ये ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय असा आहे, आणि पंचाक्षरी ओम नमः शिवाय असा आहे. आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की राम हा शब्द इतका महत्वाचा आहे की या दोन्ही मंत्रामधला राम मधला रा म्हणजे ओम नमो नारायणाय यातला रा हा जो सारभूत अक्षर आहे ते त्यातनं बाजूला काढलं तर त्याचा अर्थ असा होतो ओम नमो नाय नाय न नयाय. अशा टाईप त्यांनी ते काहीतरी विश्लेषण दिलेलं आहे की मोक्ष प्राप्त होत नाही असा त्याचा अर्थ होतो. ओम नमो नारायणाय यातला रा काढून घेतल्यानंतर उरलेल्याचा अर्थ तसा होतो. आणि ओम नमः शिवाय मधला म काढून घेतला तर न शिवाय म्हणजे जे शिव मंगल नाही ते, असा त्याचा अर्थ होतो. असे दोन्हीतले सारभूत अर्थ हे शब्द अक्षर काढलेली आहेत ते म्हणजे राम असं आहे. अशा पद्धतीने राम अर्थाचा त्यावेळेला श्रीधर स्वामींनी लावलेला अर्थ तशाही आहे. आता हे जे उपदेश आहेत हे उपदेश सुद्धा 2 प्रकारचे असतात. विशिष्ट उपदेश आणि सामान्य उपदेश. सद्गुरूंनी प्रत्येकाला 1 to 1 दिलेला जो मंत्र आहे तो ग्रहण करून त्याचा जप करणं, त्याचा अनुसंधान करणं वगैरे हा प्रकार त्याला विशिष्ट असं म्हटलं जातं. सद्गुरूंनी सत्शिष्याला दिलेला. पण काही म्हणजे जे उपदेश आहेत ते उपदेश सामान्य उपदेश आहेत. सामान्य म्हणजे सर्वसामान्य नव्हे. सामान्य म्हणजे सगळ्यांसाठी सहजपणे दिलेले ग्रंथातून, स्तोत्रातून किंवा प्रसंगानुरूप काही काही गोष्टी सांगितल्या जातात. हे सामान्य उपदेश आहेत. म्हणजे समर्थ पुरुषांनी, सज्जनांनी आपल्या ग्रंथाद्वारे, बोलण्याद्वारे, काव्याद्वारे जनांना केलेला सर्वसाधारणपणे सर्वांना उपयोगी पडणारा जो उपदेश त्याला सामान्य उपदेश म्हणतात. आणि उपदेश, विशिष्ट उपदेश हा सद्गुरूंनी सत्शिष्याला केलेला असतो तो. सद्गुरूंचा प्रत्येक शब्द किंवा प्रत्येक वाक्य हे सत्शिष्यासाठी उपदेशच असतो. पण सरसकट सगळ्यांना सांगितलेली जी गोष्ट आहे त्याला सामान्य उपदेश असं म्हटलं जातं. तो कुणीही आचरण करायला हरकत नाही. पण सद्गुरू सत्शिष्याला एक विशिष्ट प्रकारचा उपदेश करतो. अशा पद्धतीने त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आत्मज्ञानाचा उपदेश करतो. एक महावाक्य सांगती, आणखीनही त्याच्यामध्ये 27वी ओवी आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे एक महावाक्य सांगती त्याचा जप करावा म्हणती, एक उपदेश करती सर्व ब्रह्म म्हणून श्रीराम. म्हणजे 4 महावाक्य जी वेदांमध्ये सांगितलेली आहेत. प्रज्ञानम ब्रह्म जे अभ्यास वाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी अनुभव वाक्य आहे, आणि तत्वमसी हे उपदेश वाक्य आहे, अयम आत्मा ब्रह्म यजुर्वेद सामवेद वगैरे हे आपल्याला माहिती आहे, यातलेही वाक्य आहेत. तर अयम आत्मा वाक्य हे जे आहे ते घोषवाक्य आहे. काही ठिकाणी सर्वम खलु इदम ब्रह्म हेही दिलेलं आहे. पण हे जप नाही, याचा जप करायचा नाहीये, कारण ती आचरण पद्धती आहे. म्हणून याचा जप करायचा असं म्हटलेलं नाही, त्याचा जप करावा म्हणती असं इथे जरी आलेलं असलं तरी ते आचरणात काय आणायचंय यासाठी तो जप आहे. म्हणजे सातत्याने डोक्यात ते भिनवायचंय. का भिनवायचंय? कारण आचरण त्याप्रमाणे करायचंय. आचरणासाठी ते दिलेलं आहे, ती पद्धती आहे. म्हणून एका ठिकाणी असंही म्हटलेलं आहे याचा जप करू नये, आणि इथे म्हणताना म्हटलंय त्याचा जप करावा. जप करणं म्हणजे काय? त्याप्रमाणे साधना करणं, हाही दुसरा एक अर्थ आहे.
म्हणून दोन ठिकाणी दोन विरोधात्मक वाटतं. मग आपल्याला वाटतं समर्थ एकदा असं सांगतात, समर्थ एकदा तसं सांगतात. याचा जप करू नये जेव्हा म्हणतात, तेव्हा ती साधना पद्धती आहे हे शिष्याला जोपर्यंत कळत नाही, साधना पद्धती म्हणा, आचरण पद्धती म्हणा, या प्रकारे. कारण असं आहे, प्रज्ञानम ब्रह्म हे अभ्यास वाक्य आहे. सगळीकडे परब्रह्म भरलेलं आहे, हे माझ्या मनाला पटत नाही. पण ते पटवून घेण्याकरता सातत्याने तो विचार मनामध्ये पक्का करून सद्गुरूंनी दिलेला उपदेश मंत्र म्हटला तर आपल्या ते लक्षात येतं. मग ते झाल्यानंतर सद्गुरू आपल्याला उपदेश करतात, अरे त्याच्यात आणि तुझ्यात काही फरक नाही, ते तूच आहेस. आणि त्याच्यानंतर मग त्याला त्याचाही अनुभव येतो की हो, मी पण ब्रह्मच आहे. पण इथे मीचा फारसा अर्थ, म्हणजे त्याला कधी तसं ज्ञान होतं, कधी असं होतं, हे अहम ब्रह्मास्मी आहे. आणि मग ज्या वेळेला परिपूर्णरित्या तो त्याच्याशी समरस होतो, सद्गुरू उपदेश आपल्या अंतःकरणात भिनवतो आणि तिथपर्यंत पोहोचतो, त्यावेळेला त्याच्या सातत्याने डोक्यात घोष चालू होतो, अयम आत्मा ब्रह्म, मी आत्मा आहे, अंतरात्मा माझा आणि ते परब्रह्म एकच आहे. आम्ही सगळीकडे एकच आहे, दुसरं इथे कोणी नाही, एकम एव अद्वितीय. अशा पद्धतीने घोष त्याच्यामध्ये, म्हणजे ही सगळी आचरण पद्धती आहे, हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. इथे असं सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलं, सकळा उपदेशी विशेष, 33व्या ओळीमध्ये म्हणतात, सकळा उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश ये विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला. म्हणजे जगदीश म्हणजे श्रीकृष्णाने पण, म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे भगवंतानी पण गीतेमध्ये तसं म्हटलेलं आहे, भागवतामध्ये तसं म्हटलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी नाना शास्त्रम पठेल लोको, असा तिथे श्लोकही उद्धृत केलेला आहे त्यांनी. म्हणजे हे सगळं सांगताना चित्तशुद्धी झाल्यावर सद्गुरू, सद्गुरूनंतर सत्शिष्य आणि सत्शिष्यानंतर उपदेश कोणते आहेत, ते आत्मज्ञानाचा उपदेश कोणता आहे, ते आत्मज्ञान म्हणजे काय, त्याची लक्षणं म्हणजे काय, हे सगळं मी तुला आता सांगणार आहे. ह्या सगळ्यामध्ये ऐसे उपदेश अनेक म्हटलेलं असलं तरी आत्मज्ञानाचा उपदेश जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तो महत्वाचा काय आहे, कारण नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम मिह विद्यते, गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि हेच भगवंतानी आपल्याला सांगितलंय, कितीही शास्त्र पाठ करा, कितीही वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांची पूजा करा, पण आत्मज्ञानाशिवाय हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून आत्मज्ञानाचा उपदेश हा महत्वाचा उपदेश आहे. आणि ते आत्मज्ञान म्हणजे काय हे मी तुला सांगतो. तो पवित्र आहे असं म्हटलंय. आता पवित्र आणि मग काय, चांगलं आहे, उत्तम आहे. पवित्र ज्ञान हे पवित्र, आत्मज्ञान हे पवित्र असं म्हटलंय. आत्मज्ञाना इतकं दुसरं काहीही पवित्र नाही. आता तीर्थस्थानं आम्ही म्हणतो पवित्र आहे, तिथली नदी जी असेल ती पवित्र आहे, स्वस्तिकाचं चिन्ह आपण म्हणतो पवित्र आहे, बरोबर की नाही, कारण ते आपण दारात काढतो त्यावेळेला, एखाद्या शुभ कार्याच्या वेळेला. म्हणजे त्यासाठी सुद्धा यादी आहे की वेगवेगळ्या पद्धतीची चिन्ह जी आहेत ती सुद्धा पवित्र आहेत. ही चिन्ह शुभ आहेत, पवित्र आहेत अशी समजली जातात. म्हणजे हे सगळं अगदी बरोबर आहे. पण इथे ओंकार आहे, स्वस्तिक आहे, नदी आहे, पण इथे त्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये, म्हणजे त्या चिन्हांच्या बाबतीमध्ये किंवा काही पवित्रतेचा अनुभव आहे. म्हणजे सगळेजण ते काढतात, त्याला पवित्र म्हणतात वगैरे. पण अखंडानंदांचं एक अत्यंत सुंदर वाक्य वाचण्यामध्ये आलं होतं कधीतरी, की वहां पवित्रता की मान्यता है, वहां पवित्रता की मान्यता है. आणि आत्मज्ञानामध्ये ते काय म्हणतात, यहाँ पवित्रता का दर्शन है. हा फरक आहे. म्हणजे उदाहरण आपलं घरगुती दिलं की पटकन लक्षात येतं, की अगदी सकाळी उठून स्वच्छ ब्राह्ममुहूर्तावरती आंघोळ करून वगैरे स्वच्छ सुंदर स्वयंपाक मी केला, अगदी त्याचं कॉम्बिनेशन वगैरे छान झालं, स्वयंपाक चांगला झाला, शुद्ध अंतःकरणाने केला, शुद्ध कायेने केला, बोलता ते करताना मी काही स्तोत्र म्हटली, काया वाचा मने तो पूर्णपणे छान स्वयंपाक केला. हा स्वयंपाक शुद्ध नाहीये का? आहे ना. हा स्वयंपाक शुद्धच आहे, प्रश्नच नाही. कारण एवढी सगळं पाळून मी तो स्वयंपाक केलाय आणि अत्यंत त्याचा वास, सुगंध सगळं छान आहे. हे सगळं जरी असलं तरी तो शुद्ध आहे. यहाँ पवित्रता की मान्यता है. पण जेव्हा मी तो देवाला दाखवते,
आणि तो प्रसाद म्हणून भक्षण करते, तेव्हा ह्या पवित्रता का दर्शन है. मग त्या प्रसादामध्ये लगेच फरक पडतो. प्रसादाचा शिरा आणि असा शिरा करून पाहावा, म्हणजे लक्षात येतो. त्या दिवशीचा चांगलाच होतो, काय असेल ते असो, नाही का. हा फरक आहे. मग हे मोक्ष प्राप्ती करून देणारं ज्ञान कोणतं, असा प्रश्न आहे. त्यामुळे या ज्ञानाचा आपण हळूहळू पुढच्या समासाकडे वळतोय. त्यामुळे इथे त्यांनी सांगितलं की हे सगळं जे आहे ना, ते गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे. हे जे आत्मज्ञान आहे, त्याचे जे मंत्र आहेत, ते गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे, जे कोणाला माहिती नाही ते मी तुला सांगतो. आता कोणाला माहिती नाही कसं म्हणता येईल? आधी विवस्वानाला सांगितलंय, मग त्या अमक्याला सांगितलंय, असं सगळं म्हटलंय ना. पण ते तुला माहिती नाही ना अजून. म्हणून तुझ्या कुणालाही माहिती नाही, म्हणजे तुझ्या शरीराला माहिती नाही, तुझ्या मनाला माहिती नाही, तुझ्या कुणालाच माहिती नाहीये. ते गुह्यातलं ज्ञान मी तुला सांगतोय. म्हणजे गुह्यातलं गुह्य मी तुला काहीतरी छान सांगणार आहे, अगदी कोणाला माहिती नाही असं सांगणार आहे. म्हटलं की जरा बरं वाटतं, आपल्याला काहीतरी विशेष सांगतायत अशा पद्धतीने. व्यावहारिक दृष्ट्यात पण बघा ना, अगं हे कुणाला माहिती नाही बरं का, मी तुला सांगते म्हटलं की लगेच कान टवकारलेच. अशी जी वृत्ती आहे व्यावहारिक, आपली अनेक वर्षांची, अनेक जन्माची, ती व्हावी इथे निर्माण. आपण कान टवकारून ते ऐकावं, म्हणून ते म्हणतात गुह्यातलं गुह्य ज्ञान मी फक्त तुला सांगतोय. आणि मग त्यांनी म्हटलेलं आहे, हे सांगताना हा अनुभव मी घेतलेला आहे, आणि तो अनुभव मी प्रचिती सहित तुला सांगतोय. हे सिक्रेट मी तुला सांगतोय. अशी उत्कंठा शिष्याची वाढवलेली आहे. आणि मग ते वाढवल्यानंतर आपल्याला असं वाटतं की लगेच आता पुढच्या ह्याच्यात आपल्याला सांगणार की काय, कोणतं ज्ञान, आत्मज्ञान म्हणजे काय, हे आपल्याला लगेच सांगतील असं वाटतं. पण समर्थ लगेच ते सांगत नाहीत. ते पुढचा समास जो आहे, तो बहुधा ज्ञान समास आहे. तिथे ते ज्ञान कशा कशाला म्हणतात त्याची यादी देतात. अख्खी यादी त्यांनी दिलेली आहे. यापेक्षाही आणखीन ज्ञान आहे असंही त्यांनी सांगितलं. मध्ये म्हणताना ते म्हणतात, बहुत केले विद्या पठण. पुढचा बहुधा ज्ञान. बहुत केले विद्या पठण, संगीत शास्त्र राग ज्ञान, वैदिक शास्त्र वेदाध्ययन, हे ही ज्ञान नव्हे श्रीराम. नाना यानांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना शास्त्रांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. आता हे सगळं मिळवलं तर ज्ञान नाही का? पण ते ज्ञान आहे, पण आत्मज्ञान नव्हे, असं खरं त्यांना सांगायचंय. त्यामुळे हा अख्खा समास आपण वाचला तर त्याच्यामध्ये हे ज्ञान नव्हे असं म्हटलेलं आहे. हे ज्ञान नव्हे, पण अशी लिस्ट त्याने दिलेली आहे. मी दासबोध वाचला, मी गीता वाचली, मी रामायण वाचलं, ज्ञानेश्वरी अरे पण तरी अजून शिल्लकच आहे. हे ज्ञान आहे, पण ते आत्मज्ञान नाही. साधन चतुष्टयाची बैठक आहे. त्यामुळे फुलांची, रसांची, रोगांची, क्षेत्राची, भाषांची, विद्या, कला, असं अनेक प्रकारचं ज्ञान त्यांनी त्याच्यात वर्णन केलेलं आहे. ते वाचलं तरी आपल्याला कळतं. या ज्ञानाचे 4 प्रकार आहेत. ढोबळ मानाने, त्याच्यात आणखीन फाटे फुटतात. ढोबळ मानाने 4 प्रकार आहेत. एक आहे ते इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान. ज्ञान हे सगळे व्यावहारिक ज्ञान आहेत बरं का. त्याला पोटभरी विद्या असं म्हटलेलं आहे समर्थांनी. तर त्यामुळे हे जे आहे, याच्यामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे ते आपल्याला प्रत्यक्ष, इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान हा एक भाग. 4 प्रकारामध्ये ते मोडतं. ही जी सगळी लिस्ट दिली आहे ना, ती लिस्ट याच्यात मोडते. म्हणून तसं सांगते की इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपण सभोवतालचं ऐकतो, बोलतो, आकलन करून घेतो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, ते जे सगळं ज्ञान आहे ते इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान आहे. मन प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या भावभावना आतमध्ये असतात. शरीरात अनेक प्रकारचे मनोव्यापार चालू असतात. चांगल्या वाईट विचारांचे व्यापार चालू असतात. भय, चिंता, काळजी, त्याबरोबर प्रेम, आनंद, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथे असल्यात. आणि त्या सगळ्यांचा जो प्रभाव असतो त्याच्यातून आपल्याला मिळणारं जे ज्ञान आहे त्याला मनप्रत्यक्ष ज्ञान असंही म्हणतात. सोप्या सोप्या व्याख्या सांगते, म्हणजे मग आपल्याला लक्षात ठेवायला बरं. स्मरण ज्ञान असतं, जे आपण पूर्वी काही ऐकलेलं आहे. मी असं ऐकलं होतं बरं का. हे पण आपल्याला जे स्मरण होतं ना, आणि त्याचा उपयोग आपण पुढे व्यवहारामध्ये करतो, त्याला स्मरण ज्ञान असं म्हणतात. अनुभवलेल्या घटना त्याच्यामध्ये येतात. आधीचं कोणी काही सांगितलेलं असतं त्याचं स्मरण असतं. ह्या सगळ्याला स्मरण ज्ञान असं म्हटलेलं आहे.
आणि चौथं जे आहे ते अनुमान ज्ञान आहे. म्हणजे अनुमान, एखाद्या गोष्टीचा आपण तर्क करतो आणि त्याप्रमाणे ते ज्ञान. खूप ढग आलेत बघ, आता नको बाहेर जायला, पाऊस पडेल शक्यता आहे, कारण ढग आले की पाऊस पडतो हे अनुमान आपण करतो. याचा अर्थ पडतोच असं नाही, पण थोड्या वेळ थांबूया असं आपण म्हणतो. हे अनुमान ज्ञान आहे. त्या कुठेतरी धूर येतोय म्हणून तिथे काहीतरी विस्तव असला पाहिजे, हे अनुमान ज्ञान आहे. मी त्या गोष्टीचा आपण तर्क करतो, तर्क वितर्क करतो, ते बरोबर असतातच असं नाही, काही वेळेला बरोबर ठरतात, काही वेळेला नाही, कारण ते अनुमान असतं. म्हणून ते अनुमान ज्ञान आहे. त्यामुळे या चारही प्रकारामध्ये येणारे जे ज्ञान आहे त्याला समर्थांनी बहुधा ज्ञान म्हटलेलं आहे, व्यावहारिक ज्ञान म्हटलेलं आहे, त्याला पोटभरी विद्या असं म्हटलेलं आहे. ती विद्या आपल्याला आत्मज्ञानापर्यंत नेत नाही. ते ज्ञान उपयोगाचं नाही, म्हणजे पोट पाण्यासाठी ते निश्चित लौकिकदृष्ट्या ते अत्यंत महत्वाचं आहे, जीवनासाठी महत्वाचं आहे, यात शंकाच नाहीये. म्हणून त्याला त्यांनी पोटभरी विद्या म्हटलेलं आहे. पण ही पोटभरी विद्या कशी आहे? तर ही पोटभरी, ती त्याच्यामध्ये त्यांनी लिस्ट करताना सुद्धा शेवटी 31व्या ओळीमध्ये असं म्हटलेलं आहे, आधी करुणी 64 कळा, याही वेगळ्या नाना कळा, 14 विद्या 64 कळा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. 14 विद्या 64 कला येत असल्या तरी सुद्धा हे ज्ञान नव्हे. 14 विद्या पूर्वीच्या काळी ज्या सांगितल्या जायच्या, आता आणखीन त्याच्यात बऱ्याच विद्या ऍड झालेल्या आहेत, तो भाग सोडून देऊ. पण परंपरेने ज्या ओळखल्या जातात त्या 14 विद्या म्हणजे ब्रह्मज्ञान, रसायनशास्त्र, पोथीमध्ये सांगितलेल्या ज्या आहेत त्या ब्रह्मज्ञान, रसायनशास्त्र, स्वरधर म्हणजे कदाचित संगीतासंबंधी असेल, वेद, ज्योतिष, व्याकरण, धनविद्या म्हणजे पैसे मिळवण्याची विद्या, जलतरण हे पण घेतलेलं आहे, न्यायशास्त्र, कोकशास्त्र, अश्वारोहण, कृषीशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि नाट्यशास्त्र. नाट्य तेव्हापासून आहे. आता ह्या काळाबरोबर वाढत गेलेल्या विद्या आहेत, पण तिथेही कला सुद्धा अनेक प्रकारच्या आहेत. नाना सिद्धी ज्या आहेत त्याही याच्या ज्ञानामध्येच येतात, पण ते ज्ञान नव्हे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग ज्ञान काय? ह्याला ज्ञान का नाही म्हणायचं? हे ज्ञान होयसे भासे, परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे, जेथे प्रकृतीचे पिसे, समूळ वाव श्रीराम. म्हणजे इथे त्यांनी असं म्हटलं, हे ज्ञान आहे, ज्ञान होयसे भासे, पण हे ज्ञान कसं आहे? सातत्याने बदलणारं ज्ञान आहे. आज मी हे शिकले, हे तंत्रज्ञान शिकले, पण उद्या आणखीन मला असं वाटलं आता मला यातलं सगळं यायला लागलं, कुठलं काय, त्याच्यात आणखीन भर पडली. ते तंत्रज्ञान बदललं. पहिलं तंत्रज्ञान बाजूला टाकून दिलं लोकांनी, कारण ते फारच स्लो आहे. आता फास्ट फॉरवर्डचं जग आहे म्हणून आणखीन फास्ट झालं. म्हणजे अशा पद्धतीने तंत्रज्ञान असो, वैद्यकशास्त्र असो, पूर्वीच्या काळी जी ऑपरेशन होत होती तिची पद्धत बघा, अगदी वैदिक काळातली, आणि आताची पद्धत बघा. म्हणजे त्याच्यातलं तंत्रज्ञान जे आहे ते बदलत जातं. हे सातत्याने काळाबरोबर बदलणारं, प्रगत होणारं असं, आपल्या लौकिकदृष्ट्या आपल्याला मदत करणारं आणि आपल्याला व्यवहार ज्ञान देणारं असं हे ज्ञान आहे. ते आत्मज्ञान नव्हे. एवढंच आपल्याला यातनं घ्यायचंय. हे ज्ञान आहे असं वाटतं, पण ते खरं ज्ञान नव्हे. कारण इथे ज्यात मायेचा पसारा जो सगळा मांडलेला आहे त्याच्यातच ते आपल्याला बुडवतं. परा आणि अपरा असं गीतेमध्ये पण सांगितलेले आहेत. त्याही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला घेता येतात, त्याचंही विश्लेषण करता येतं. पण त्याची गरज नाही. हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नव्हे, हे सांगण्याकरता हा म्हणजे मुळात बैठक का तयार केली ही, की तुला ज्ञान देतो ज्ञान देतो, मग हे पण सगळे ज्ञानच आहेत ना, ते मला येत आहे, अशी कुठेतरी जर आपल्या मनामध्ये शंका असेल तर ती शंका निरसन करण्याकरता बहुधा ज्ञान हे मध्ये घातलेलं एक समास आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मग आत्मज्ञान कोणतं? तर हे ते ज्ञान म्हणजे मायेचा जो पसारा निर्माण केलेला आहे, जो खरं म्हणजे आहे का नाही ही पण शंका आहे, असा जो दृश्य पसारा निर्माण झालेला आहे, त्याचा जो भ्रम आपल्याला निर्माण झालेला आहे, तो भ्रम पूर्णपणे दूर करणारं जे ज्ञान आहे
ते खरं ज्ञान आहे, ते आत्मज्ञान आहे, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक त्यांनी सहज ती ओवी आहे इथे म्हणून माझ्या समोर आता लक्षात आली, आणि मग ती ओवी त्याच्यामध्ये त्यांनी घेतली की दुसऱ्याच्या मनातलं जाणणं ही सुद्धा एक प्रकारची विद्या आहे, पण ती विद्या सुद्धा आत्मज्ञान नव्हे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ती ओवी आहे 33वी. 33वी आत्ता आपण घेतली, पण ती ओवी आहे 35वी. महानुभाव महाभला, मानस पूजा करिता चुकला, कोणी एके पाचारिला, ऐसे नव्हे म्हणून श्रीराम, असा उल्लेख इथे केलेला आहे. इथे खास कुणाचं नाव त्यांनी घेतलेलं नाहीये. दुसऱ्याच्या मनातलं जाणणं हे सुद्धा ज्ञानी माणसाचं लक्षण आहे असं समजलं जातं, आणि याचा उल्लेख समर्थांनी सातत्याने पुढे केलेला आहे. दुसऱ्याच्या अंतरीचे जाणावे, दुसऱ्याचे जाणून घ्यावे, अशा पद्धतीच्या बऱ्याच ओव्या येतात, म्हणून या ओवीचा मुद्दामून उल्लेख केला. नाही तर आपण ही सहज ओवी वाचून टाकू आणि समजून जाईल की महानुभाव महाबला, मानस पूजा करिता चुकला, कोणी एके पाचेरेला ऐसे नव्हे म्हणून. थोडीशी कबीराची गोष्ट आपण आठवली तर आपल्या पटकन लक्षात येईल. कबीर ज्या वेळेला तिथे रामानंदाने त्यांना बोलवलं होतं की ये बाबा एकदा भेटायला तरी ये, मग बघू पुढे काय करायचं, मंत्र द्यायचा का नाही द्यायचा वगैरे ते नंतरच. त्यावेळेला तो त्यांच्या पायरीवर जाऊन बसला होता आणि ते समोर आतमध्ये पूजेला बसले होते. ही तीच कथा आहे असं म्हणता येणार नाही, कारण रामानंदांच्या ठाई समर्थांना सुद्धा प्रेम होतं त्यांच्या बाबतीत, म्हणून त्यांनी कुठेही नावाचा उल्लेख केलेला नाही. अशी अनेक उदाहरणं देता येतील. आणि आपल्याकडे अशी एक कथा सांगितली जाते की ज्या वेळेला रामानंदांचं मत मानसपूजा करताना थोडंसं चलबिचल झालं. मानसपूजा ही आतमध्ये केली जाते, बाहेर आपण काय करतोय हे कोणालाही कळत नाही. त्यावेळेला ते मानसपूजेमध्ये हार घालत होते त्या मूर्तीला, आणि बाहेर कोणी एके पाचारीला ऐसे नव्हे म्हणून. अहो तो आखूड आहे ती माळ, जरा जरा थोडस त्याला गाठ सैल करा, थोडी मोठी करा, म्हणजे मग जाईल ती, असं हा मनात बोलला. ते त्यांना ऐकू गेलं, त्यांनी थोडी गाठ मोठी केली, आणि यांनी कसं माझ्या मनातलं ओळखलं. अहो जो मनातलं ओळखतो सद्गुरूंच्या तोच खरा सत्शिष्य असतो, हे त्यांना सांगायचे. ती कथाही त्यांना सांगायची नाही, कोणाचं कमी जास्तही सांगायचं नाही, हेही तितकंच खरं आहे. पण ही गोष्ट का सांगितली की पटकन रेफरन्स लावा म्हणून सांगितले. आपल्याकडे अशा लोककथा बऱ्याच आहेत, त्या खऱ्या का खोट्या, धात माता दे रे राम, त्या आवडतात लोकांना म्हणून आपण सांगतो, पण त्यातनं चांगलं ते घ्यायचं असतं, हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हे मोक्षप्राप्ती, दुसऱ्याच्या मनातलं जाणणं, ऐशी जाणे अंतरस्थिती, 36व्यात लोवीत म्हटलंय त्यांनी, ऐसी जाणे अंतरस्थिती, तयासी परम ज्ञाता म्हणती, परंतु जेणे मोक्षप्राप्ती, ते ज्ञान नव्हे श्रीराम. मोक्षप्राप्ती यांनी होत नाही, दुसऱ्याच्या अंतरातील जाणावं, ही स्थिती, अंतरस्थिती जाणणं अत्यंत महत्वाचं आहे, जे आपल्याला पुढच्या साधनेमध्ये कायम उपयोगी पडतं. पण तसं ती अंतरस्थिती जाणणं म्हणजे आत्मविद्या नव्हे, हाही त्यांनी हे फोड इथे मुद्दामून करून सांगितले, कारण त्याचा उच्चार पुढे वारंवार येणार आहे. आणखीन एक गोष्ट आहे की दिव्य दृष्टी ही सुद्धा एक, म्हणजे आता या इतर ह्याच्या बरोबर जर बघितलं तर दिव्य दृष्टी पण सद्गुरूंनी सत्शिष्यांना दिलेली आहे. संजयाला दिलेली आहे महाभारतामध्ये, नाही का, व्यासांनी दिलेली आहे. त्यामुळे त्याला तिथे फक्त दिसत नव्हतं की युद्धभूमीवर काय चाललंय, हे दिसण्याबरोबर युद्धात काय चाललंय, तिथल्या लोकांच्या मनामध्ये काय विचार चालले, तिथले जे सगळं वातावरणात निर्माण होणारे ध्वनी तर त्याला ऐकू येतच होते, ते सांगायसाठी त्याला उपयोगी पडतच होते. पण तेवढंच नव्हतं तर त्या लोकांच्या मनात काय चाललंय हे अवघड होतं ओळखणं, पण ते सुद्धा त्याला या दिव्य दृष्टीमध्ये प्राप्त झालं होतं. मग संजय महाज्ञानी होताच, महाज्ञानी होता, पण ते ज्ञान नव्हे, ते म्हणजे आत्मज्ञान नव्हे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये, या ज्ञान म्हणजे बहुधा ज्ञानमध्ये, हे किती म्हणून सांगावे वगैरे, या सगळ्या प्रकारे जसं आपलं नामाच्या बाबतीमध्ये सांगितलं, उपदेशाच्या बाबतीमध्ये सांगितलं, त्याचप्रमाणे त्यांनी ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या दिलेल्या आहेत, आणि त्या विद्या म्हणजे पोटभरी विद्या आहेत असं सांगितलंय. आणि 80
बहुत प्रकारची ज्ञाने सांगो जाता असाधारणे, परंतु सायोज्य प्राप्ती होय जेणे ते ज्ञान वेगळे, असं त्यांनी म्हटले. पण ज्यामुळे सायुज्य मुक्ती प्राप्त होते, मोक्ष प्राप्ती होते, ते हे ज्ञान नाही, असं त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्याला बजावून बजावून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये शुद्ध ज्ञान ते कोणतं, असं जेव्हा विचारलं, मग शिष्य विचारतो, आतापर्यंत तुम्ही व्यावहारिक सांगितलं, म्हणजे तुझा संभ्रम व्हायला नको म्हणून हे सगळे यादी दिली. आता मी तुला शुद्ध ज्ञान म्हणून काय, ऐसे शुद्ध ज्ञान पुसले ते पुढिले समासी निरोपिले, श्रोता अवधान दिधले पाहिजे पुढे श्रीराम. म्हणजे आता ह्याच्यामध्ये सत्शिष्य म्हणतो, हे सगळं कळलं की हे सगळी ज्ञान आहे ती पोटभरी आहेत आणि ती लौकिक दृष्टीने आवश्यक आहे, कारण समर्थाने प्रपंच आणि परमार्थाचा मेळ घातलेला आहे. लौकिक ज्ञान असणं हे आपल्याला पोटभरी विद्या असं जरी म्हटलेलं असलं तरी आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी, म्हणजे पैसे मिळवण्यासाठी, आर्थिक लाभ होण्यासाठी त्या विद्या आवश्यक आहेत. कारण ते आर्थिक मिळालं नाही तर आपण कसं आपलं आयुष्य जगणार, कुटुंब कसं चालवणार, या सगळ्या गोष्टी येतात. आणि जेव्हा ते कुटुंब जेव्हा चालवण्यासाठी अर्थार्जन केलं जातं, ते कितीही तुम्ही करा असं समर्थांनी सांगितलंय, चांगल्या मार्गाने. हे आपण दरवेळेला सांगितलं जातं माझ्याकडनं, की चांगल्या मार्गाने लक्ष्मी वाजत गाजत टेबलावरनं येऊ दे, हे आपण वाजत गाजत येऊ दे म्हणतो. हे चांगल्या मार्गाने आले की आपण शांत असतो. बरं, ती वापरताना सुद्धा सगळं आपल्यासाठी हडप करायचंय का, तर नाही, त्याचे 5 भाग करा असंही भागवतामध्ये सांगितलं. याचाही उच्चार आपण वारंवार करतो. म्हणजे ते संपत्ती किती मिळवायची याला बंधन नाही धर्माचं, पण ती वापरायची कशी याला बंधन आहे, आणि ती मिळवायची कशी यालाही बंधन आहे. मग ही बंधनं सांगितली, पण ते ज्ञान मिळवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. पण ती सगळे ज्ञान नष्ट होणारी आहेत. नवीन आलं की पहिलं नष्ट होतं. या बदल होणार आहेत, सातत्याने बदल होणारे, सातत्याने नष्ट होणारे असे आहेत. म्हणजे आता जी मी उदाहरणं दिली त्याप्रमाणे टेक्नॉलॉजी बदलत जाते, बाकीच्या गोष्टी, ऑपरेशन्स बदलत जातात. अशा सतत बदलणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बदल होत राहतो, आणि ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तो बदलही शिकावा लागतो, तर आपण त्याच्यात टिकून राहतो संसारामध्ये. म्हणजे समर्थ त्याला ज्ञान नाही असं म्हणत नाही, ते ज्ञान आहे, पण ते आत्मज्ञान नाही असं त्यांनी सांगितलंय. आणि इथे पहिले ते हरिकथा निरूपण, मुख्य ते हरिकथा निरूपण, त्यांच्या जीवनसूत्रीमध्ये मुख्य ते हरिकथा निरूपण आहे. त्यामुळे हे अध्यात्म निरूपणामध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला हे ज्ञान उपयोगाचं नाही. हे ज्ञान उपयोगाचं नाही म्हणजे आत्मविद्येचं ज्ञान महत्वाचं आहे, त्याचं सतत चिंतन करायला हवं. जरुरी पुरता आपला व्यवहारही करावा लागतो, ते आर्थिक ज्ञानही मिळवावं लागतं, पण तसंच आत्मज्ञान हे श्रेष्ठ ज्ञान आहे. बाकीची जी ज्ञान आहेत ना तिथे अतृप्तता आहे. बाकीचं हे एक शिकलं की दुसरं शिकावं असं वाटतं, दुसरं शिकलं की तिसरं शिकावं असं वाटतं, अतृप्तता आहे. पण आत्मज्ञानामध्ये तृप्तता आहे. जसं मी म्हटलं पवित्रता का दर्शन आहे, हा फरक आहे, तसं इथे तृप्तता आणि अतृप्तता हा फरक आहे. आणि शुद्ध ज्ञान हे खरं म्हणजे आत्मज्ञान आहे. ते खरं ज्ञान आहे, ते चिरंतन टिकणारं आहे, आनंद देणारं आहे, त्यात कधीही बदल होत नाही. या ज्ञानामध्ये कधीही बदल होत नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान श्रीराम. आणि हे ज्ञान जे आहे ते व्यवहारातही उपयोगी पडतं आणि ते आपल्याला परमार्थातही उपयोगी पडतं. असा महत्वाचा सुवर्ण बिंदू इथे समर्थांनी आपल्याला ज्ञान सांगताना केलेलं आहे, आत्मज्ञान सांगताना केलेलं आहे. ही जी ओवी मी आता म्हटली ती पुढच्या समासातली सुरुवात आहे, पण आता आपल्याला बहुधा ज्ञानापर्यंत त्यांनी आणून ठेवलंय. नाना शास्त्रम पठेन लोको, हे जे सगळी नाना शास्त्र आहे हे सुद्धा बहुधा ज्ञान आहे. शास्त्र बदलत नाही, त्यातल्या क्रिया बदलतात. काही वेळेला आपल्या कालमानाप्रमाणे आपल्या क्रिया बदलतात, पण शास्त्राचं मूळ तेच राहतं. आणि ज्ञानाच्या बाबतीत आत्मज्ञान जे आहे ते कधीच बदलत नाही. जे ऋषी मुनींना झालं तेच नंतरच्या संत लोकांना झाले, तेच उद्या आपल्याला होणार आहे.
त्या ज्ञानात बदल नाही. त्या ज्ञानाकडे जाण्याचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतील ते मान्य आहे, पण मार्ग वेगळे वेगळे असले तरी ते मिळणारं ज्ञान जे आहे ते आत्मज्ञान, त्याच्यात बदल नाही. हे 100% आहे. आणि मग आत्मज्ञान म्हणजे काय? आता हे तुम्ही मला सांगा. ती उत्कंठा समर्थाने शिष्याची आणखीन वाढवली की जेणेकरून ते ऐकायला त्याची मनस्थिती पूर्णपणे तयार राहावी. ते शुद्ध ज्ञान जे आहे ते त्यांनी पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय. ते ऐकण्यासाठी आपलीही उत्कंठा थोडीशी वाढवूया आणि आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.